नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो, पाठ क्रमांक 1 द लिव्हिंग वर्ड ॲडॉप्टेशन अँड क्लासिफिकेशन या पाठावर आपण गेली 3 तासिका आपण सविस्तर चर्चा केलेली आहे. प्राण्यांचं वर्गीकरण आणि प्राण्यांचं अनुकूलन हा पाठ आपण बघितलेला आहे. या पाठामध्ये आपण असंख्य प्राण्यांचं जे अनुकूलन आहे ते कशा पद्धतीने होते, कोणकोणत्या क्षेत्रामध्ये कोणकोणते प्राणी राहतात, प्राणी कुठे कुठे राहतात आणि प्राण्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीने केलेलं आहे ते आपण बघितलेलं आहे. काल मी तुम्हाला एक तासिका घेतलेली होती. त्या तासिकेमध्ये मी तुम्हाला व्हाईट बोर्डवर सर्व उदाहरण समजावून सांगितलेले होते. वर्गात पण भरपूर सारे उदाहरण घेतलेले होते. पण चित्र जेव्हा आपल्या डोळ्याच्या समोर दिसतात तेव्हा आपल्याला त्या संकल्पना जास्त अजून स्पष्ट होत असतात. म्हणून मी तुमच्यासाठी या ठिकाणी आता सरळ मी तुम्हाला PDF वर घेऊन चाललेलो आहे. जी आपली शालेय पाठ्यपुस्तक आहे, जी आपली टेक्स्टबुक आहे, त्या टेक्स्टबुकमध्ये मी सरळ तुम्हाला घेऊन चाललेलो आहे. चला तर आपण सरळ टेक्स्टबुकवर जाऊया आणि या पाठाचं सविस्तर जो वर्णन आहे विथ चित्रासहित, उदाहरणासहित आणि प्राण्यांच्या वर्गीकरणामध्ये जी अधिक जास्त जी माहिती आहे मी ती तुम्हाला आता देणार आहे आणि असंख्य उदाहरण पण मी तुम्हाला सांगणार आहे. काही प्राण्यांमध्ये काही प्राणी जे असतात जे आपल्या सभोवताली आढळतात त्यांच्याकडे जर आपण बारीक लक्ष देऊन बघितलं तर आपल्याला जे त्यांच्या शरीर रचनेमध्ये झालेले बदल, ज्याला अनुकूलनाशी आपण जोडूया, ते आपण आता पाहणार आहोत. आणि प्राण्यांचं वर्गीकरण जे आहे ज्या पद्धतीने पृथ्वीवर झालेलं आहे आणि निसर्गाने त्यांचं वर्गीकरण केलेलं आहे आणि त्या निसर्गाने त्यांना काही गोष्टी दिलेल्या आहेत ते पण आपण या PDF च्या माध्यमातून पाहूया. आणि आज शेवटची तासिका या पाठावरची आणि ते आपण सविस्तर या पाठावर आपण घेऊया. चला तर विद्यार्थी मित्रांनो, द लिव्हिंग बर्ड ॲडॉप्टेशन अँड क्लासिफिकेशन हा पाठ आपण पाहत आहोत आणि या पाठाचं सविस्तर जे आपण विस्तृत जे आहे याचं वर्णन ते आपण केलेलं आहे. तर आपण चित्रांच्या माध्यमातून ह्या पाठाला समजून घेऊया. चला मी तुम्हाला घेऊन जातो आहे सरळ. बघा या ठिकाणी डेझर्ट प्लांट तुम्हाला दिसतो आहे, त्याला आपण कॅक्टस या नावाने ओळखतो. डेझर्ट प्लांटमध्ये आढळणारे प्राणी त्याच्यामध्ये बघा वाळवंटामध्ये तुम्हाला साप दिसतो आहे. त्यानंतर ॲडॉप्टेशन इन एक्वेटिक प्लांट्स, पाण्यामध्ये राहणारे वनस्पती, त्याच्यामध्ये बघा काल आपण कमळाचं उदाहरण घेतलेलं होतं आणि पाण्याच्या आतमध्ये राहणारे जे वनस्पती आहेत ते तुम्हाला या चित्रामध्ये सहज पद्धतीने पाहता येईल. तुम्हाला माहीत आहे कमळाची पानं का बरं ओली होत नाही, तर त्या कमळाच्या पानावर एक वॅक्सी लेअर जे आहे त्यांनी तो कव्हर्ड असतो आणि काही जे पाण्यामध्ये असणारे जे वनस्पती आहे त्यांचे जे पान आहे ते खूप पातळ असतात आणि त्यांचा जो आकार असतो तो आकार जो असतो तो गोलाकार असतो आणि काही त्यांची जे पानं आहेत ती पाण्यावर तरंगत असतात. त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये बघा एक कमळाचा जो देठ आहे तो तुम्हाला या ठिकाणी दिसतो आहे. तर त्याच्या आतमध्ये हवा असते आणि तो पोकळ असतो आणि त्याच्यामुळे जो आहे सहज पद्धतीने कमळाची जी पानं आहेत किंवा कमळ हा सरळ पाण्याच्या वर आपल्याला तरंगताना दिसतो, म्हणजे तो पाण्याच्या आतमध्ये नसतो. पण काही वनस्पती असे आहेत की जे पाण्याच्या आतमध्ये पूर्णपणे पाण्याच्या आत असतात. असे पण आपण या ठिकाणी उदाहरण बघितले. ॲडॉप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स बघितलं आहे. बघा हे कॅक्टसचं उदाहरण पुन्हा एकदा. तर याच्या ठिकाणी बघा आता याच्यामध्ये आपण असं समजा जर बघितलं की याला काटे आलेले. आता काटे का बरं आलेले असेल याला सांगा बरं. आणि समजा जर आपण हा विचार केला की याला काटे म्हणजे आपण जसं एक नॉर्मल प्लांट बघतो तर त्याला पानं आलेली असतात, फुलं आलेली असतात, फळं आलेली असतात, पण असं आपल्याला इथे काही दिसत नाही. म्हणजे याला पानं आणि समजा जर फळं आणि फुले समजा जर येत नसतील तर खरंच याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होतो का? हां होतो. कारण की याच्यामध्ये फोटोसिंथेसिस होण्यामागे जो तुम्हाला फ्लेशी जो त्याचा आकार दिसतो आहे, फ्लेशी आकारामुळे या ग्रीन कलरमध्ये तो तुम्हाला जे दिसतो आहे कॅक्टस, याच्यामध्ये सुद्धा फोटोसिंथेसिस रिॲक्शन होते आणि फोटोसिंथेसिस रिॲक्शनद्वारे आपला जो आहे अन्न जो आपला तयार करत असतो. हे बघा त्याच्यानंतर याच्यामध्ये पानं नाही आहे तर याचा जो खोड आहे तो खोड हा फोटोसिंथेसिस रिॲक्शन करतो आहे आणि याची जी मुळं असतात ती जमिनीमध्ये आतपर्यंत रुतलेली असतात, लांब वर जातात पाण्याच्या शोधामध्ये. हे बघितलं आपण. त्याच्यानंतर ॲडॉप्टेशन इन स्नोवी रिजन, म्हणजे आपण असं म्हणू की जे बर्फाळ प्रदेशामध्ये त्याच्यामध्ये देवदार वृक्ष हा आपण या ठिकाणी उदाहरण बघितलेलं आहे. याचे अन्य उदाहरण पण आहेत, मी ते तुम्हाला सांगतो आहे. पाईन नावाचा वृक्ष जो आहे तो देवदार आणि पाईन हे बघा यांचा आकार बघा. यांचा आकार समजा जर असं बघितलं तर आपल्याला असं लक्षात येते की यांची जी बनावट आहे ती बर्फाळ प्रदेशासाठीच झालेली आहे. कारण याच्यावर समजा जर बर्फ पडला, आपल्याकडे जसे झाडं आढळतात आणि तशीच झाडं समजा जर बर्फाळ प्रदेशात असतील तर ते झाडं तिथे जगू शकतील का? नाही. तर त्यांच्या पानांची रचना, त्यांच्या आकार, त्या झाडाचा आकार या पद्धतीने असतो की जेणेकरून समजा जर बर्फ पडला तर बर्फ पडल्याच्या नंतर काय आपल्याला असं लक्षात येईल की बर्फ पडल्याच्या नंतर तो बर्फ सरळ जो आहे तो
त्या पानांवरून घसरून खाली पडेल, अशा पद्धतीची यांची रचना असते. आणि थंड प्रदेशामध्ये देवदार आणि पाईन नावाचे जे वृक्ष आहे ते वृक्ष या ठिकाणी आढळतात, असं आपल्याला लक्षात येत आहे. त्यानंतर एडॉप्टेशन इन प्लांट्स फॉरेस्ट रिजन्स, म्हणजे बघा मी काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे उंच वाढणारी झाडं, घनदाट झाडं. एडॉप्टेशन इन फॉरेस्ट रिजनमध्ये यांच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे जे आहे व्हरायटी मिळते. 6व्या वर्गात आपण शिकलो आहे ट्री कशाला म्हणतात, श्रब कशाला म्हणतात, आणि त्यांची उंची किती असते, त्यांचा खोड कसा असतो, मजबूत असतो, काहींची उंची कमी असते. त्याच्यामध्ये क्लिंबर्स आणि क्रीपर्स हे पण प्रकार आपण बघितले. त्याच्यामध्ये ट्री हा जो प्रकार आहे, हा ट्री म्हणजे ज्याला ट्री आपण त्यालाच म्हणू की ज्याची उंच हाईट वाढलेली आहे, ज्याचा खोड जो आहे तो मजबूत आहे आणि त्याला वर्षभर जे आहे प्रत्येक वर्षी फळे आणि फुलं येतात, अशी आपण व्याख्या करतो ट्रीची. तर असे जे आहेत जे वनस्पती आहेत ते एक जंगलामध्ये, घनदाट जंगलामध्ये आढळतात. तर त्यांना त्या पद्धतीचं जे आहे वातावरण मिळतं आहे. आणि त्याच्यानंतर ग्रासलँड प्लांट्स जे आहे ते पण आपण बघितलेलं आहे. बघा याच्यामध्ये ग्रासलँड प्लांट्समध्ये काही उदाहरण या ठिकाणी दिलेले आहे की काही प्राणी त्या ठिकाणी आढळतात. तर टायगर आहे, एलिफंट आहे, डिअर आहे, रॅबिट आहे, हे जे आहेत त्या याच्यामध्ये आढळतात. आणि हा जो गवत असतो याला एक जे मुळांचे जे प्रकार असतात आपण बघितलं आहे, टॅप रूट आहे, फायब्रस रूट आहे, हे सर्व जे प्रकार आहेत तर ते आपल्याला पाहायला मिळतात. तर गवतामध्ये आपल्याला कोणता प्रकार पाहायला मिळेल रूटचा, तर फायब्रस रूट आपल्याला बघायला मिळतोय. त्यानंतर बघा याच्यानंतर पोटॅटो हे एक सुद्धा एक प्रकारे बघा तो तुम्हाला प्लांट दिसतो आहे. आणि यांचं जे एडॉप्टेशन आहे ते या ठिकाणी दाखवलेलं आहे की यांनी वर्गामध्ये पण हे तुम्हाला सांगितलेलं आहे या पद्धतीने. त्यानंतर एडॉप्टेशन फॉर इंजेक्शन ऑफ फूड ऑफ प्लांट्स, तर याचाही सुद्धा कसकुटा आहे. म्हणजे त्याच्यानंतर डॉटर प्लांट आहे. तर यांचं जे आहे हे परजीवी वनस्पती असतात. हे आपल्या अन्नासाठी दुसऱ्या प्लांट्सवर डिपेंड असतात, म्हणजे होस्ट प्लांटवर डिपेंड असतात. आणि काही प्लांट ॲट्रोट्रॉपिक, काही हेट्रोट्रॉपिक. तर जे वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात त्यांना आपण ॲट्रोट्रॉपिक वनस्पती म्हणतो, आणि जे वनस्पती जे आहे स्वतःचं अन्न तयार करत नाही त्याला आपण हेट्रोट्रॉपिक म्हणतो. काही प्लांट जे आहेत पॅरासायटिक पण आपण त्याला म्हणतो. पॅरासायटिक म्हणजेच काय की डॉटर प्लांट जो आहे तो पॅरासायटिक आहे, म्हणजे त्याला आपण दुसरं नाव हेट्रोट्रॉपिक सुद्धा म्हणू शकतो. तर याचा जो आकार आहे तो कसा असतो, तर याची एक ओळख आहे की पिवळ्या वायरसारखा पूर्ण झाडावर पसरलेला आपल्याला असा हा प्लांट दिसतो, ज्यांची जी मुळं आहेत त्या होस्ट प्लांटच्या जे ट्रंकमध्ये आतपर्यंत गेलेली असतात आणि त्या झाडापासूनच, ज्या होस्ट प्लांटपासूनच तो आपलं जो अन्न आहे तो शोषून घेत असतो. आणि हे जे प्लांट आहे, जे परपोषित जे जीव आहेत, हे यांच्यामध्ये जे आहे क्लोरोफिल नावाचे द्रव्य आढळत नाही. म्हणजे याचा अर्थ असं की यांच्यामध्ये फोटोसिंथेसिस जी ही रिॲक्शन आहे ती होत नाही, आणि म्हणून यांना जे आहे ते दुसऱ्या प्लांट्सवर जगावं लागतं. त्याच्यानंतर बघा तुम्हाला या ठिकाणी अजून एक व्हेनस फ्लायट्रॅप, कीटकभक्षी वनस्पती, हे सुद्धा आपण जे आहे उदाहरणाद्वारे पाहिलेले आहे. व्हेनस फ्लायट्रॅप आहे, ड्रॉसेरा आहे, असे अनेक उदाहरण, त्याला आपण संडीव सुद्धा म्हणतो. तर हे जे आहेत ते नायट्रोजनची कमतरता स्वतःची भागविण्यासाठी काय करत असतात, त्यांना नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम हे त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असतात. आणि त्यांच्या ह्या सर्व गोष्टीची कमतरता पूर्ण करण्यासाठी जे आहेत ते कीटकभक्षी, म्हणजे त्यांचं आकार, त्यांची फुलं ही एवढं आकर्षक असतात की कीटक त्यांच्याकडे ओढले जातात. आणि जसं त्या पद्धतीने जे कीटक त्यांच्यावर बसले की ते आपलं जे आहे त्याला गिळून टाकतात, किंवा ते आपलं जे फूल किंवा जे पान आहे ते बंद करून टाकतात, आणि तो कीटक त्या ठिकाणी अडकून जातो. आणि मग अशाच पद्धतीने ते कन्झ्युमिंग करत असतात कीटकांना. हे एक भाग आपण बघितलेलं होतं. त्यानंतर एडॉप्टेशन इन एनिमल्स, जो काल आपण भाग घेतलेला होता तो पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा काल मी तुम्हाला स्पिंडल शेपच्या बाबतीमध्ये सांगितलं की काही प्राण्यांचा आकार जो आहे तो स्पिंडल असतो. तर याच्यामध्ये ज्या प्राण्यांच्या वर्गातलं, आता प्राण्यांचं जे वर्ग आहे ते प्राण्यांचे वर्ग मी तुम्हाला सायक्लोस्टोमॅटा हा जो पहिला वर्ग आहे ते मी तुम्हाला मागे जे याच्यामध्ये सांगितलेलं आहे वर्गामध्ये, की प्राण्यांचा जो पहिला जो वर्ग आहे तो पहिला वर्ग असतो सायक्लोस्टोमॅटा. त्याच्यानंतर दुसरा जो वर्ग आहे तो असतो पायसेस. पायसेस हा जो वर्ग आहे, तर पायसेस हा जो वर्ग आहे याच्यामध्ये आढळणारे म्हणजे मासा. तर त्याच्यानंतरचा मासा जो आहे, माशामध्ये बघा काय, मेक अ लिस्ट ऑफ एनिमल्स इन युअर सराउंडिंग. आता याच्यामध्ये आपण बघितलेलं आहे की याची बॉडी जी आहे ती स्पिंडल शेप आहे. त्याच्यानंतर याची विशेषतः मासोळीचे जे आयलिड्स असतात बघा, हे डोळ्यांवर मी कसर घेऊन चाललेलं आहे, यांच्या ज्या आयलिड्स असतात त्या ट्रान्सपरंट असतात. आणि हे मासे जे आहेत पाण्यात असतात. आता पाण्यात असतात म्हणजे श्वास कसे घेतात, तर श्वास घेण्यासाठी यांना फिन्स किंवा गिल्स असं यांना नाव दिलेलं आहे. त्यांच्या मार्फत जे आहे ते हे श्वास घेत असतात, आणि त्यांचे जे एअर ब्लॅडर्स आहेत ते त्यांना पोहण्यासाठी मदत करत असतात. तर अशा पद्धतीने आपण हा एक भाग बघितलेला होता. तर प्राण्यांचा समजा जर आपण विचार केला तर प्राण्यांच्या वर्गामध्ये सायक्लोस्टोमॅटा हा पहिला वर्ग आहे, दुसरा पायसेस वर्ग आहे, तिसरा एम्फिबिया, त्याच्यानंतर रेप्टालिया, त्याच्यानंतर एव्हिस ज्याला आपण काल एरियल बर्ड्स वगैरे आपण काल बघितलेला आहे की एरियल बर्ड्स किंवा एरियल एनिमल्स आपण बघितलेला आहे. आणि सर्वात शेवटीचा जो आहे तो सस्तन प्राण्यांच्याकडे त्याला आपण मॅमेलिया असं म्हणतो. म्हणजे जे चक्रमुखी म्हणजे गोल त्यांचा तोंड असणारे जे प्राणी आहेत त्याला आपण चक्रमुखी प्राणी असं म्हणतो. याचे अनेक उदाहरण तुम्हाला सांगता येईल. तर असे भरपूर माहिती त्यांची आहे. तर आपण तेवढा डिटेल जाणार नाही, पण लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे समजा जर
प्राण्यांचा समजा जर गट आपण करतो आहे तर पृष्ठवंशीय प्राणी, अपृष्ठवंशीय प्राणी. कालच मी तुम्हाला सांगितलं, पाण्यात राहणारे, पाण्यात न राहणारे, जमिनीवर राहणारे, जमिनीवर न राहणारे, त्याच्यानंतर मांस खाणारे, मांस न खाणारे, असे अनेक गट आहेत. पाठीचा कणा असणारे आपण 6व्या वर्गामध्ये शिकलो आहे, त्याला आपण व्हर्टिब्रेट एनिमल्स असं म्हणतो. तर व्हर्टिब्रेट आणि इनव्हर्टिब्रेट त्याला आपण कॉर्डेट्स किंवा नॉन कॉर्डेट्स असं सुद्धा म्हणतात. आणि नॉन कॉर्डेट्सचा जो गट आहे, ज्याला आपण इनव्हर्टिब्रेट प्राणी म्हणतो, ते आपण पुढे पाहू. जसं जसं आपल्याला वेगवेगळ्या पाठामध्ये जशी जशी माहिती येईल तसं तसं आपण घेऊ. तर सायक्लोस्टोमेटा, त्याच्यानंतर पायसेस, एम्फिबिया, रेप्टालिया, एव्हिस आणि मॅमिलिया, हे जे आहेत हे पृष्ठवंशीय प्राण्यांचे गट आहेत. ठीक आहे. तर त्याच्यामधले आता मासा काय होईल? पृष्ठवंशीय प्राणी होईल. समजा जर टायगर आहे तर पृष्ठवंशीय, माणूस पृष्ठवंशीय, असे अनेक उदाहरण म्हणजे ज्यांना पाठीचा कणा असतो असे. साप, आता समजा जर सापाचं आपण उदाहरण घेतलं तर आपण सापाला थोडा विचार करावा लागेल आपल्याला की साप काय, पण नाही, साप सुद्धा पृष्ठवंशीय प्राण्यामध्ये येतो, कारण की त्याला पूर्णपणे मनका असतो दिलेला आणि ते आपण बघितलेलं आहे किंवा आपण पाहिलेलं आहे. तसंच आपण बघितलं की प्राण्यांना वेगवेगळे अवयव वेगवेगळ्या कामासाठी दिलेले असतात. काल आपण सेफ्टीचं उदाहरण बघितलं, मग घार, आपण ते ईगलचं उदाहरण बघितलं. तर झाडावर बसण्यासाठी, भक्ष्याला पायात पकडण्यासाठी. बदक आहे तुमच्यासमोर, दिसत आहे तुम्हाला बदक? तर मला सांगा तिच्या पायाची रचना कशी केलेली आहे. ॲज अ फ्रॉग अँड डक हॅव वेब टोज. बेडकाला आणि बदकाला वेब टोज दिलेले आहे आणि त्यांचे जे वेब टोज जे आहेत ते एका ओर्ससारखे काम करतात. तर हे सुद्धा ओर्स म्हणजे काय की जे नाव चालवणारा जो नाविक असतो त्याच्या हातामध्ये बघा, तो पाण्याला ढकलण्यासाठी जो वापरतो ओस, त्याच पद्धतीने यांचे पाय काम करत असतात, म्हणून त्यांना पोहणं सोपं जातं. यांची स्किन स्मूथ असते आणि ट्रँग्युलर यांचा हेड असतो. अशा पद्धतीचे पण एनिमल्स आपण या ठिकाणी बघितलेले आहेत. चला पुढे चलूया. एडॉप्टेशन इन फॉरेस्ट अँड ग्रासलँड एनिमल्स. तर बघा, काल कॅनाइन्स असणारे म्हणजे कॅट वर्गातील प्राणी, ज्याला लॉयन आहे, त्याच्यात लेपर्ड आहे, चिता आहे, जॅगोर आहे, असे प्राण्यांची शिकार करून कार्निव्हरस एनिमल्स. ठीक आहे. कार्निव्हरस एनिमल्स लाईक वाईल्ड डॉग, टायगर, लॉयन. आणि कार्निव्हरस म्हणजे मांस खाणारे, हर्बिव्हरस म्हणजे वनस्पतीवर जगणारे. हे पण आपण बघितलेलं आहे. द आईज ऑफ हर्बिव्हरस अँड बिलो द फोरहेड. बघा, हे तुम्हाला काल सांगितलेलं होतं. अदर साईड्स त्यांना दुसऱ्या अँगलनी आपला आजूबाजूचा परिसर कव्हर करायचा असतो त्या पद्धतीने. आता बघा, याच्यामध्ये प्राण्यांना, आता जसं लॉयन आहे, कॅट आहे किंवा फॉक्स आहे, वाईल्ड डॉग आहे, चिता आहे, ह्यांच्या पायाचे जे पंजे असतात त्या पंजांना, त्यांच्या पंजांच्या खालचा जो भाग असतो तो अतिशय मऊ असतो. मऊ असतो म्हणजे काय की समजा जर ते शिकार करण्यासाठी गेले तर त्यांच्या पायांचा आवाज हा इतर प्राण्यांना जाऊ नये अशा पद्धतीची त्यांच्या पायाची रचना असते, म्हणजे एक कुशनसारखी, ज्यालाच आपण पॅडेड पाऊस असं म्हणू शकतो. तर हे प्रेडिएटर्स जे आहेत ते दुसऱ्या प्राण्यांना मारून जगतात, खातात आणि त्यांचं जीवन त्याच्यावर चालत असते. त्याच्यानंतर हरिण. आता हरिणाला बघा, तिच्या सुरक्षेसाठी काय दिलं आहे? सिंग दिलेली आहे. धावायसाठी, जोरात पळायसाठी जो आहे ब्लॅक बक, ज्याला आपण डिअर म्हणण्यापेक्षा ब्लॅक बक म्हणू, ते त्याचा प्रकार दिलेला आहे. तर पळण्यासाठी पाय दिलेले आहे. त्याच्या खाली बघा, डेझर्ट एनिमल्समध्ये बघा उंट आहे. उंटाला तुम्ही सर्वांनी बघितलेला आहे. उंटांना वाळवंटामध्ये जो आहे तो जगायचा असते, ते तिथे राहतात. तर बघा, त्यांची जी नॉस्ट्रिल्स आहेत ती नॉस्ट्रिल ही स्ट्रॉंग असते. त्याच्यानंतर त्यांचे आयलिड्स हे जास्त जाड असतात, कारण की ज्या वेळेला वाळवंटामध्ये वादळ येतो, वाळू उडते, त्यावेळेला त्यांच्या डोळ्यामध्ये ती जाऊ नये आणि त्यांचं त्या वाळूपासून संरक्षण व्हावं. उंटाला जे आहे पाण्यात स्कॅरिटी ऑफ वॉटर या भागामध्ये जगण्याची सवय आहे आणि उंट हा 7 दिवस पाणी न पिता जगू शकतो आणि तो सर्वाईव्ह करू शकतो. या पद्धतीने निसर्गाने जे आहे प्रत्येक प्राण्याला बनवलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला माहिती आहे की उंट हा वाळवंटात चालत असेल तर त्याचे जे पाय आहे, तुम्हाला इथे दिसत आहेत पाय, हे पाय बघा, माझा कर्सर जो आहे त्या ठिकाणी घेऊन जातोय आणि ह्या पायांकडे बघा. तर ही पाय मातीमध्ये म्हणत आहे मी, जी वाळवंटामधली जी वाळू आहे त्या वाळूमध्ये हे आतपर्यंत जात नाही, ते वर राहतात. अशा पद्धतीची त्यांच्या पायांची रचना केलेली आहे. बघा, हे वाळवंटात राहणारे काही जे आहे इन्सेक्ट्स या तुम्हाला दिसत, स्पायडर आहे, त्याच्यानंतर जे लिझार्ड्स आहेत ते या ठिकाणी दिसत आहेत आणि रॅट, स्नेक्स असे प्राणी या ठिकाणी आढळतात. ही तुम्हाला या ठिकाणी गोम दिसते आहे ते प्राणी. त्याच्यानंतर एडॉप्टेशन इन एनिमल्स ऑफ स्नोवी रिजन्स. बर्फाळ प्रदेशामध्ये जे प्राणी राहतात तर त्यांच्या शरीर कसं आहे, त्यांच्या शरीरावर मोठा एक केसांचा थर तयार झालेला आहे. कशापासून दिला असेल तो? तर थंडीपासून त्यांचं संरक्षण व्हावं म्हणून त्यांच्या शरीरावर काय दिलेला आहे? मोठा एक केसांचा थर दिलेला आहे. केस त्यांची वाढलेली असतात. तर असे अनेक, सायबेरियन हस्क हा त्याचं उदाहरण आहे. सायबेरियन हस्की डॉग, त्याच्यानंतर स्नो लेपर्ड, त्या काल तुम्हाला सिल्वर फॉक्स सांगितलेला होता, पोलर बियर सांगितलेलं होतं आणि अजून असंख्य उदाहरण तुम्हाला जे आहे ते इंटरनेटवरून डाउनलोड करता येतील. समजा तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही बघू शकता. स्नो लेपर्ड पण आहे याच्यामध्ये. तर हे जे प्राणी आहेत ते बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणारे प्राणी आहेत. त्यानंतर बघा, एरियल एनिमल्स आपण काल बघितलेलं आहे. एरियल एनिमल्समध्ये काय? एव्हिस म्हणजे काय? बर्ड्स. एव्हिस म्हणजे काय? बर्ड्स आपण बघितलेलं आहे. तर याच्यामध्ये यांचं जे यांना काय असतात? फोरलिंग्स असतात. त्याच्यानंतर हे ओव्हिपोरस असतात. ह्यांची बॉडी स्पिंडल शेप असते. काल तुम्हाला एरोप्लेन आणि ट्रकचं एक उदाहरण सांगितलेलं होतं. बघा, यांचे क्लाउज कसे आहेत?
क्लाउज बघा, मी आताच थोड्या वेळापूर्वी सांगितलं की झाडांवर बसण्यासाठी, फांदीला पकडण्यासाठी, भक्ष्याला आपल्या पायामध्ये जे आहे ते पकडून नेण्यासाठी यांची रचना या पद्धतीची केलेली आहे. तर इथे खूप सारे जे आहे उदाहरण तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तर हे त्यानंतर रेप्टाईल्स म्हणजे काय, तर रेप्टाईल्समध्ये बघा मी तुम्हाला काल उदाहरण सांगितलेले होते. जे कासव आहे त्याच्यामध्ये, त्याच्यानंतर कुकुडाहिल आहे, त्याच्यानंतर गार्डन लिझार्ड आहे, लिझार्ट आहे, स्नेक आहे. बघा हे उदाहरण या ठिकाणी तुम्हाला दिसतं आहे. आणि रेप्टाईल्स जे आहेत त्या सिच्युएशनप्रमाणे आपला रंग बदलतात. काही जे त्यांची जी स्किन आहे ती स्किली असते, म्हणजे त्यांच्यावर हे खवले असतात. अशा पद्धतीचे मॉनिटर लिझार्ड आहे, असे असंख्य प्राणी आपल्याला चित्रामध्ये पाहायला मिळत आहेत. तर हे रेप्टाईल्स या वर्गामध्ये येतात. रेप्टाइलिया तुम्हाला आताच सांगितलेलं आहे की हे जे आहेत पृष्ठवंशी प्राण्यामध्ये हे सर्व प्राणी मोडत असतात. तर यांचं जे हृदय आहे तर यांचं वर्गीकरण हृदयानुसार पण केलेलं आहे की हृदय म्हणजे हृदयाला 2 कप्पे आहेत काय, 3 कप्पे आहेत काय, 4 कप्पे आहेत काय, अशा पद्धतीने सुद्धा प्राण्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. तर सांगायचा अर्थ असा आहे की प्राण्यांचं वर्गीकरण आणि प्राण्यांचं अनुकूलन या आपण गोष्टी जी आहे या पाठामध्ये शिकतो आहे. आणि बघा ॲडॉप्टेशन इन फूड फॉर फूड इन ॲनिमल्स याच्यामध्ये बघा जी चोचीला दिलेली आहे. त्याच्यानंतर आपण बघितलेलं आहे की साप जो आहे तुम्हाला चित्रामध्ये दिसत आहे की तो बेडूक खात आहे. त्यानंतर बघा हॉर्नबिल जो पक्षी आहे तो आपला काय करत आहे की आपला जो आश्रय आहे तो झाडाच्या खोडामध्ये बनवत आहे, फुलपाखरू आहे ते एका फुलावर बसलेलं आहे. तर असे अनेक जे प्रकारचे जे प्राणी आहेत ते आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतात. तर आणि हे आपल्या अन्नासाठी, आपल्या जगण्यासाठी यांची धडपड सुरू असते. बघा काल मी तुम्हाला सांगितलेलं होतं की चार्ट आहे आणि या चार्टावर आधारित चला पुढे डार्विन थिअरी ऑफ इव्होल्युशन, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. चार्ल्स डार्विन काय म्हणतात, ते बायोलॉजिस्ट होते. स्टडीज numerous types of plants and animals and suggested that only those organisms are likely to survive which can be adopt themselves and changing the movement. This is called the theory of survival of the fittest. This is the Darwin first principle. की काय की असे प्राणी जे आपल्या शरीर रचनेमध्ये बदल करून आणि वातावरणातल्या बदलानुसार स्वतःला ॲडजस्ट करणे ज्यांना जमलं तर त्याच्यासाठी ते धडपड करत असतात. तर तो डार्विनचा पहिला सिद्धांत, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट. आणि काही जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत, इफ अन ऑर्गॅनिझम इज बॉर्न विथ न्यू बेनिफिशियल कॅरेक्टरिस्टिक्स अँड एबल टू सर्वाईव्ह, तर हा नॅचरल सिलेक्शन म्हणजे याला आपण सेकंड प्रिन्सिपल डार्विनचा असं म्हणूया. त्याच्यानंतर बघा क्लासिफिकेशन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, वाय आर द लिव्हिंग थिंग्स क्लासिफाईड. तर बघा काल तुम्हाला जो चार्ट पासून दाखवलेला आहे की मँगो आहे म्हणजे हा वनस्पतीपासून मिळणारा आपल्याला पदार्थ आहे, त्याच्यानंतर ह्युमन आहे. ते दोघांचं कम्पॅरिझन केलेलं आहे. बघा हे आपल्याला मँगो कुठून मिळतं, झाडापासून, म्हणून याचा जो किंगडम आहे तो प्लांटिंग. आणि मनुष्याची जी रचना आहे ती किंगडम त्याचं ॲनिमली आहे. त्याच्यानंतर फेलम जो आहे तो त्यांचा फायला आहे. त्याच्यानंतर ह्युमनचा कॉर्डेटा म्हणजे सांगितलं आताच मी तुम्हाला, कॉर्डेट्स, नॉन कॉर्डेट्स म्हणजे पृष्ठवंशी प्राण्यामध्ये येतं. त्याच्यानंतर याची क्लास जी आहे मँगोची, डायकॉटिलिडॉन म्हणजे याचा अर्थ असं की ज्या बिया म्हणजे 2 भागांमध्ये डिवाईड होत असतात त्याला डायकॉट असं म्हणतात. आणि मोनोकॉट हे सुद्धा मी तुम्हाला 6व्या वर्गात, आता 7व्या वर्गात पण सांगितलेलं आहे की द्विबीज असणारे आणि एक सिंगल बीज असणारे म्हणजे मोनोकॉट, ज्याचं एकदल आणि द्विदल असे जे धान्य आहेत त्यांचा तो प्रकार आहे. त्याच्यानंतर ऑर्डर आहे, त्या ऑर्डर या ठिकाणी दिलेला आहे, प्रायमेट्स आणि स्पिंडल्स. फॅमिली आहे, फॅमिली अनकार्डियस आणि होमिनिटाईट. आणि जिनस आहे मॅन्जिफेरा आणि जीन्स ह्युमनमधील होमो त्याला. आणि स्पेसिस जे आहे होमोसेपियन्स आपण असं म्हणजे माणसाला एक सायंटिफिक नाव दिलं आहे. आणि आंब्याला सुद्धा एक सायंटिफिक नाव दिलं आहे जो म्हणजे जीनस मॅन्जिफेरा आणि स्पेसिस इंडिका. तर अशा पद्धतीने आता जसं तुम्ही वरच्या वर्गात जाणार तुम्हाला या सर्व गोष्टी पाहायला मिळेल. तरी पण मी त्यांना तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. बायोनॉमिकल नोमेनक्लेचर बाय कार्ल लिनियस हे बघा दिलेलं आहे. इमॅजिन दॅट द 4 स्टुडंट विथ नेम कबीर अँड किरण इन द क्लासरूम. इफ यू टेकिंग अबाउट एनी वन ऑफ देम, हाऊ वुड यू इन्श्युअर दॅट अदर. म्हणजे समजा याच्यात उदाहरण असं सांगितलेलं आहे की समजा जर एकाच वर्गामध्ये 4 कबीर आणि 4 किरण असेल, तर तुम्हाला समजा जर एखाद्याला आयडेंटिफाय करायचं असेल की कोणाला तुम्हाला उठ म्हणजे म्हणायचं आहे किंवा तुम्हाला कॉल करायचा आहे, तर तुम्ही समजा जर कबीर म्हटलं, कबीर इकडे येईल, तर किती लोक येतील, 4ही येतील. पण समजा जर त्यांचं आडनाव तुम्ही घेतलं, कबीर जे काही त्याचं आडनाव असेल XYZ, ते तुम्ही गेलं तर पर्टिक्युलरली तोच मुलगा तुमच्याकडे येईल. त्याच आधारावर बायोनॉमिकल नोमेनक्लेचर म्हणजे या प्राण्यांना, वनस्पतींना नावं दिलेली आहे त्यांना आयडेंटिफाय करण्यासाठी, त्यांच्या आयडेंटिफिकेशन करण्यासाठी सायंटिफिक नेम त्यांना दिलेला आहे. आणि हे सायंटिफिक नेम जे आहे ते त्यांच्या कशा फर्स्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये जीन्स म्हणजे त्यांचे जुनुके आणि त्यांच्या स्पेसिस या आधारावर त्यांच्या जे आहे जे नावं आहेत ती पाडलेली आहेत. तर आणि यालाच इंटरनॅशनल कोड गाईडलाईन्स दिलेले आहेत आणि त्याला कोड ऑफ नोमेनक्लेचर असं सुद्धा म्हणतात. ऑल द ऑर्गॅनिझम्स ऑफ स्पेसिस सो सिमिलर इरेस्पेक्टिव्ह ऑफ डिफरंट कलर, हाईट्स, हॅबिट्स दे कॅन रिप्रोड्यूस अमंग देमसेल्फ फ्रॉम द न्यू इंडिव्हिज्युअल लाईक देमसेल्फ. म्हणजे स्वतःसारखा दुसरा जीव निर्माण करू शकतात काही प्राणी. आणि फॉर एक्झाम्पल्स ऑल डोमेस्टिक कॅट्स इन द वर्ल्ड बिलॉंग्स टू द सेम स्पेसिस. म्हणजे
मांजर कुळातील जी प्राणी आहे, ज्याला मी तुम्हाला सांगितलं आताच थोड्या वेळापूर्वी की कॅट वर्गातील जे प्राणी आहेत, तर ते सर्व एकसारखे, त्या सेम स्पेसिस, द सेम इज द ट्रू केस ऑफ एनिमल्स लाईक हेन, काऊ, डॉग एक्सेट्रा अँड प्लांट्स लाईक मँगो, व्हीट, माईस. तर यांचे एक वर्गीकरण प्रत्येक प्राण्यांचं आणि प्रत्येक वनस्पतीचं वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं आहे. बघा, काही एक नाव दिलेलं आहे, सायंटिफिक नेम. जसं डॉग आहे कॅनिस लिपियस फॅमिलीज असं त्याला नाव दिलेलं आहे. दुसरं काऊ बॉस्टेरस आणि हिबिस्कस, त्याला हिबिस्कस रोजा सायनेन्सिस असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर जोआर प्लांट जो आहे त्याला सॉर्गम बायकॉलर असं नाव दिलेलं आहे. तर आता चालूया आपण एक्झरसाईजकडे. तर मला आशा आहे की ह्याचे जे छोटे छोटे जे प्रश्न आहेत ते तुम्ही सोडवून टाकाल. फाइंड द मॅच. लोटस, आता तुम्हाला दिसतं लोटस. तर आता लोटसचं आपण काय बघितलं आहे की हिस्टॉरिकल रूट्स फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड हा येईल का? नाही. एडॉप्ट टू लाईव्ह इन वॉटर, तर डी हा जो पर्याय आहे तो पहिला यायला लागेल रिकाम्या जगामध्ये. अलॉय म्हणजेच काय? एलोवेरा, ज्याला आपण या नावाने ओळखतो. तर आता त्याचं कसं रूट्स असेल, त्याचं काय आहे विशेषतः? व्हेनस फ्लायट्रॅप. तर दोन समजा जर रिकामी जागा जुळल्या तर बाकीच्या दोन आरामात जुळतात. तर लोटसचा आपण बघितलं आहे डी. आणि त्याच्या व्हेनस फ्लायट्रॅप काय करतं? व्हेनस फ्लायट्रॅप हा कशाचं उदाहरण होतं? कीटकभक्षी वनस्पतीचं उदाहरण होतं. ते पण आपण बघितलेलं आहे. फ्लावर्स अँड लिव्स अट्रॅक्ट इन्सेक्ट. तर लोटसचा येतो आहे काय? डी. व्हेनस फ्लायट्रॅपचा येतो आहे ए. आता कॅस्कुटा काय आहे? हिस्टॉरिकल रूट्स फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ फूड म्हणजे कॅस्कुटा जो आहे त्याचा पर्याय येईल बी. आणि अलॉय म्हणजे अडॉप्टेड टू लाईव्ह इन डेझर्ट. तर हा जो ॲलोवेरा जो प्लांट आहे तो कुठं राहण्यासाठी जो आहे तो डेझर्टमध्ये राहण्यासाठी बनलेला आहे. तर अशा पद्धतीचे आपण फाइंड द मॅच बघितलं आहे. बाकीचे आपण पाहूया, बाकीचे उदाहरण आपण पाहूया. क्वेश्चन नंबर 2 दिला. रीड द पॅराग्राफ अँड आन्सर द फॉलोइंग questions. I am a penguin. I live in a polar region covered by snow. My abdomen is white. My skin is thick. A layer of fat underneath. My body is spindle shaped. My wings are small. My toes are webbed. We live in a fox. तर याच्यावर हा जो एक पॅरेग्राफ आहे त्याच्यावर आधारित काही प्रश्न आहेत. तर पहिला प्रश्न विचारलेला आहे तुम्हाला, why is my skin thick and why there is a thick layer of fat my underneath. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. काही प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला ग्रुपवर पाठवीन. आणि त्याच्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 3, हू इज लेइंग, कोण खोटं बोलत आहे? कॉक्रोच, आय हॅव 5 legs. कॉक्रोचला 5 legs असतात. किती असतात ते तुम्हाला शोधायचं आहे. कॉक्रोच खोटं बोलत आहे की खरं सांगत आहे ते तुम्हाला ओळखायचं आहे. माय टोज आर वेब, कोंबडीचे जे पाय असतात ते वेब्ड असतात की नाही, बदकाचे असतात, कोंबडीचे नसतात. तर हेन जी आहे ती हेन या ठिकाणी खोटं बोलत आहे. तर लिहायचं हेन इज लेइंग द टोज ऑफ हेन इज नॉट वेब्ड. आणि त्याच्यानंतर कॅक्टस, माय फ्लेशी ग्रीन पार्ट इज अ लीफ. तर हा कॅक्टस जो आहे तो खरं बोलत आहे. आणि त्याचं जे ग्रीन पार्ट जो असतो, जो दिसतो आपल्याला त्या झाडामध्ये, तर तेच त्याचे पानं आहेत. तर अगदी बरोबर आहे. असे अनेक जे आहेत प्रश्न या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 आणि 5 मी तुम्हाला सर्व जे आहे ते तुम्हाला ग्रुपवर पाठवतो आहे. तुम्हाला ते लिहून घ्यायचे आहे. आणि आपला जो आहे पाठ क्रमांक 1 इथे संपलेला आहे असं मी या ठिकाणी सांगत आहे. तर चला आपण भेटूया पुन्हा. तुम्हाला अजून एकदा पुन्हा पाठाला व्यवस्थित पद्धतीने मी समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा यातला दुसरा व्हिडिओ आहे. हा वेगळ्या पद्धतीचा व्हिडिओ मी तयार केलेला आहे. आणि मी माझी पालकांना अशी विनंती आहे की तुम्ही आपल्या विद्यार्थ्यांकडे थोडं जो आहे त्यांना मोबाईल द्या आणि थोडं त्यांना त्याच्यातलं वर्क करू द्या, जोपर्यंत रेग्युलर आम्हाला वर्गामध्ये शिकवण्याची संधी भेटत नाही तोपर्यंत. चला पुन्हा भेटूया. नमस्कार.